लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा हा नंदिनीच्या आईशी बोलत आतमध्ये बसतो आणि तेवढ्यात तिथे नंदिनीचे बाबा येतात. जीवाला बघून त्यांच्या डोक्याची तिडीक जाते आणि त्यांना 16 डिसेंबरचा तो व्हिडिओ आठवतो. बाबा खूप चिडतात आणि जीवाची बॅग उचलून बाहेर फेकून देतात. जीवाला धक्के मारून घराबाहेर काढतात. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि रिक्वेस्ट करत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी प्लीज बाबांना समजाव ना, मला राहू दे ना इथे. बाबा म्हणतात, तिचा कशाला हात धरलायस तू? मी तुला राहूच देणार नाही आहे इथे. आमच्या घराशी तुझा संबंध संपलाय. बाबा नंदिनीचा एका बाजूने हात धरतात आणि तिला ओढत आतमध्ये घेऊन जात असतात. तर जीवाने नंदिनीचा दुसऱ्या बाजूने हात धरलेला असतो. नंदिनीची ओढाताण चालू असते आणि तेवढ्यात हात सुटतो. जीवा खाली पडतो. जीवाला खाली पडलेलं बघून नंदिनीचा जीव कासावीस होतो आणि नंदिनी मोठ्याने जीवाला हाक मारते. तर इथे काव्य पार्थला म्हणते, पार्थ, अहो ही वेस असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत मी इथे थांबेन. मी तुमची वाट बघेन, पण मी जिंकेनच. पार्थ, मला इथून जाऊ देऊ नका. मी इथे थांबणार आहे. प्लीज नाही म्हणू नका हो. पार्थ काव्याला नाही म्हणू शकत नाही आणि तो काव्याला तिथे राहण्याची परमिशन देतो. त्यामुळे रम्याचा चेहरा पडतो. आता जीवा काव्या मिशन लग्नासाठी काय पण कसं जिंकतायत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्य बॅकपॅक करते आणि देवाच्या पाया पडते. काव्य निघालेली असते. नंदिनी बाबांना तिथे घेऊन येते. बाबा काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तिला आशीर्वाद देतात. बाबा निघून जातात. काव्या खूप खुश असते. आता बाबांचा आशीर्वाद मिळालाय. नंदिनी पण आपल्याशी गोड बोलते. आता आपण पार्थला जिंकणारच, त्याचं प्रेम जिंकणारच. नंदिनी म्हणते, काव्या, दोन्ही बहिणींपैकी एका बहिणीचं तरीच भलं होऊ देत. जातो. काव्या म्हणते, एका बहिणीचं का? दोन्ही बहिणींचं भलं होणार आहे. आणि ताई, आपण देशमुखांच्या घरात परत भेटणार आहोत. मला माहिती आहे हा भार खूप मोठा आहे, पण मी जिंकणारच. काव्या तिथून निघते. इथे नंदिनी मनात म्हणते, काव्या तिथे चालली तर खरी, पण तिथे काव्या जीवा एकत्र राहतील आणि हे पार्थला बघवलं जाईल का? नंदिनीला खूप काळजी वाटत असते. तरी त्या आशा, रम्या, वसू यांची रूम आवरत असते, झाडू मारत असते. रम्या मुद्दाम झाडूवरती पाय ठेवते. आशा म्हणते, ताई, अहो झाडूवरती पाय ठेवू नका. झाडू ही लक्ष्मी असते. रम्या म्हणते, आता तू शिकवणार का? फार तोंड चालतंय का तुझं? वसू म्हणते, तोंड तर चालतंच ग, पण आपण हिला पैसे कशाला देतो? हात चालवायला. रील बघायचे पैसे देतो ना आपण हिला. रम्या, तुला माहिती आहे का, काल ही रील बघत होती, खूप खुश होती आणि मानिनीला सुद्धा तिने नंदिनीचं रील दाखवलं. यांना काय वाटतंय, नंदिनी बाहेर झेंडे काढते. तिच्या बहिणीने एवढा मोठा खड्डा करून ठेवला आहे. ते नंदिनीचे झेंडे काढण्यामुळे तो खड्डा बुजून जाणार. पण यांना माहिती नाही की पार्थ काव्याला कधीच स्वीकारणार नाही, कधीच तिला माफ करणार नाही. आशा म्हणते, नाही हो ताई, अहो पार्थ दादा खूप चांगले आहेत मनाने. ते काव्यात आईला माफ करतीलच आणि घरात घेतीलच, तिला नांदवतीलच. वसू भडकते. वसू म्हणते, ए काय पण काय बडबडतीयस तू? आणि तू असं बोलतेस, तुझ्या जिभेवर काळा तीळ आहे का? काही नाही आहे तीळ वगैरे. असं काहीही होणार नाही. पार्थ कधी काव्याला माफच करणार नाही आणि घरात घेणारच नाही. वसू, रम्या आशाला खूप बोलत असतात आणि तेवढ्यात आशाचा फोन वाजतो. वसू म्हणते, हे बघ हे रम्या, आशाच्या मोबाईलवरती मानिनीचा फोन आलाय. म्हणजे घरातल्या घरात हे एकमेकींना फोन लावतात, आपल्या मागे गॉसिप करत असतील. वसू तो फोन घेते आणि आशाला म्हणते, हा फोन उचल आणि स्पीकरवर टाक. आशा तो फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते. मानिनी म्हणते, आशा अगं आवरून झालंय का? लवकर खाली ये, घरची लक्ष्मी येणार आहे. औक्षणाचं ताट तयार कर, भाकरी तुकडा तयार कर, लवकर खाली ये, घरची लक्ष्मी कधीही घरात येईल. आशा विचारते, कोण येणार आहे? मानिनी म्हणते, घरची लक्ष्मी कोण असतं? सुना नाही तर लेकी. आणि आपल्याला लेक नाही आहे, मग सूनच. या घरची थोरली सून काव्या घरात परत येते, दारात थांबली, तू लवकर खाली ये. आशा खूप खुश होते. ती फोन कट करते आणि खाली जाते. रम्या म्हणते, आई अगं हिचं बोललेलं खरं झालंय. पण नाही, काव्या जरी इथे आली ना दारात, पण तिला मी घरात येऊ देणार नाही. रम्या खूप चिडचिड करत चाललेली असते. तिचा झाडूवर पाय पडतो आणि ती पाय घसरून खाली पडते. वसू तिला बाजूला उचलून उभं करते. रम्याचा पाय दुखत असतो, तिला धड चालताही येत नाही. त्यामुळे ती काव्याला काही अडवू शकत नाही. ती तिथेच रडत बसलेली असते. तर थोड्या वेळाने दारावरची बेल वाजते. पार्थ दरवाजा उघडतो. समोर काव्या उभी असते आणि इथे नंदिनीच्या घराचीच बेल वाजते. नंदिनी दरवाजा उघडते आणि समोर ती जीवाला बघते. इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही इथे? काव्या म्हणते, हो मी आले. काय ना, युनिव्हर्सकडे एकच विश मागत होते. युनिव्हर्सने मला सांगितलं की बाई जा, तू तुझी इच्छा स्वतः पूर्ण कर.
म्हणून मी इथे आले. आणि माझ्या काय इच्छा असणार आहे? एकच इच्छा होती, माझ्या देशमुखांसोबत मला राहायचं होतं आणि म्हणून मी इथे आले. आता ही फिस्कारलेली मांजर या आर्किटेक्ट बोक्याला मिळवणारच. काव्या पार्थच्या हातामध्ये बॅग देते आणि आतमध्ये जाते. पार्थ तिला अडवू शकत नाही, काही बोलूच शकत नाही. तो फक्त तिच्याकडे बघत राहतो. तर इथे नंदिनी म्हणते, तुम्ही इथे? जीवा म्हणतो, हो. अगं नंदिनी, घरामध्ये मला कुणी ओरडणारच नव्हतं. मी तुझं ओरडणं खूप मिस करत होतो. तुझं ते ओरडणं, ते तुझं मला लुक्स देणं रागवून, हे खूप मिस करत होतो गं. म्हणून म्हटलं, बाद झालं लपंडाव, आता डायरेक्ट इथे यायचं. आणि आता हा पसारेवाला या चकाचक बाईला घरी घेऊन जाणारच. नंदिनी जीवाकडे फक्त बघत राहते. तर इथे काव्या आतमध्ये येते, देवाच्या पाया पडते. पार्थ तिला ओरडायला समोर येतो, पण पार्थ तिला काही ओरडूच शकत नाही. पार्थ काव्याला ओरडायला जातो, पण तिच्या डोळ्यात हरवून जातो. तेवढ्यात तिथे विक्रम आणि मानिनी येतात. विक्रम काव्याला बघून खूप खुश होतो. काव्या त्याला मिठी मारते आणि विक्रम म्हणतो, चला अगं आशा, आता सोसायटीमध्ये मिठाई वाटायची आहे. आपली सून घरी आली आहे आणि आज संध्याकाळी भारी मेनू झाला पाहिजे. काय करायचं? मटण करायचं. मानिनी म्हणते, ए जा पार्थ, मटण घेऊन ये. पार्थ म्हणतो, मी मटण आणणार नाही, कारण काव्याला मटण नाही चिकन आवडतं. सगळे पार्थला बघायला लागतात आणि त्याला बघून चिडवायला लागतात. पार्थ म्हणतो, मी यांना अलाऊ करणार नाही, या घरात राहू शकत नाही. काव्या म्हणते, का नाही राहू शकत? पार्थ, अहो तुम्ही मला वचन दिलं होतं, त्यामुळे मी इथे राहणारच. पार्थ म्हणतो, कसलं वचन? काय बोलताय तुम्ही? तर इथे नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही इथे नाही राहू शकत. जीवा म्हणतो, नंदिनी तू वचन दिलं होतंस मला, आठवते? 7 डिसेंबर तू मला सांगितलं होतं की जीवा तुम्ही या जगातलं काहीही मागा, मी तुम्हाला देईन. आता मला तुझ्यासोबत राहायचंय, नाही म्हणायचं नाहीये. नंदिनी म्हणते, जीवा ते मी आधीच्या जीवाला वचन दिलं होतं. आता आधीचा जीवा नाही राहिला आणि आधीची नंदिनी सुद्धा नाही, म्हणून तुम्ही इथे नाही राहू शकत. नंदिनी जीवाला बाहेर ढकलत असते आणि तेवढ्यात तिथे नंदिनीची आई येते. जीवा म्हणतो, सासूबाई अहो आलात तुम्ही? आपण गप्पा मारू, बसू, बोलू, चला ना आतमध्ये, मोहितेंचं एवढं मोठं घर आहे. नंदिनीची आई जीवा गप्पा मारायला आतमध्ये जातात. जीवा नंदिनीला बॅग आतमध्ये घेऊन यायला सांगतो. नंदिनी म्हणते, नाही नाही, मी यांना इथे राहूच देणार नाही. नंदिनी जीवाला ओरडायला आतमध्ये जाते. तर इथे मानिनी पटकन बोलून जाते. मानिनी म्हणते, काव्या अगं कधीपासून मी तुझी वाट बघते, सकाळपासून. एवढा उशीर करतात का? पार्थ म्हणतो, म्हणजे ही तुझी आयडिया होती का? तुला माहिती होतं ही येणार आहे? आणि काव्या तुम्ही इथे राहू शकत नाही. काव्या म्हणते, का नाही राहू शकत? पार्थ देशमुख, तुम्ही मला 6 ऑक्टोबरला वचन दिलं होतं. पार्थ म्हणतो, कसलं वचन? काव्या म्हणते, आठवा 6 ऑक्टोबर, क्लायंट, भजी, वचन, आठवलं? तुम्ही मला विचारलं होतं तुम्हाला काय हवंय. त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा वेळ आली तेव्हा मागेन. आता मला इथे राहायचंय. पार्थ अहो मला एक संधी द्या ना, शेवटची संधी द्या. मला इथून नाही जायचंय, मला इथे राहायचंय आणि तुम्हाला जिंकायचंय. बस आता विषय संपला, मी इथे राहणार म्हणजे राहणारच. काव्या रिक्वेस्ट करत असते आणि तेवढ्यात तिथे रम्या वसू येतात. रम्या म्हणते, मी तुला इथे राहूच देणार नाही, कधीच नाही. तू इथून निघून जायचं. काव्या रम्याला धडा शिकवायचं बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.